नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि हो, आपला आपुलकीचा आवडता तोच प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय तुमच्या हक्काचा तुमचा लाडका कार्यक्रम, तुमच्या आवडत्या थुकरटवाडीच्या फार्म हाऊस मधून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद. तर मंडळी, कालच्या आणि परवाच्या भागामध्ये माझा होशील ना या आपल्या लाडक्या कार्यक्रमातले हे सगळे कलाकार या मंचावरती आलेले आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात आजच्या भागाला. पिंट्या मामा तुमच्याकडे येणार आहे. मला त्यांना लग्नातला किस्सा विचारायचा. सगळेजण किस्सा सांगतात, तुम्हाला कुठला आठवतोय का? बापरे, मला आता किस्सा असा आठवत नाही काही. मुळात लग्न झालंय हाच गमतीशीर किस्सा आहे. ऍक्च्युली ना, मला असं वाटत होतं की मी पळून जाऊन लग्न करावं, काहीतरी एक्साइटमेंट वगैरे, असं गुंड बिंड मागे लागले, असं काहीतरी लग्न करावं असं मला वाटत होतं. पण त्याचे आई वडील आणि म्हणले तुमची काही हरकत नाही ना एकमेकांची, मग करून टाका लग्न. असं पटकन तुम्हाला ऍक्च्युअली सैराट घडावं असं तुम्हाला वाटत होतं? असं वाटत होतं, पण तसं काही घडलं नाही. आमचं असं पटकन लग्न झालं. चेहऱ्यावर एवढा आनंद दाखवला जरा. यंग आहे, चान्स आहे एखादा. ते म्हणतात अजून चान्स आहे. नाही बाबा, एक अजून झेपत नाही, अजून कुठे तू सुखी आहेस. पण लग्नात सगळ्यात आवडती गोष्ट काय होती तुमच्या? श्रीखंड. शाळेत असताना मला अशी सवय होती, माझ्या दप्तरात एक चमचा असायचा. चमचा असायचंच. हा, श्रीखंड मला फार आवडतं. मग मी ते विकत घ्यायचो आणि रस्त्यात उभारून दप्तरातनं चमचा सायकलीला टेकून श्रीखंड खायचो. माणूस जेव्हा मनापासून आनंदी असतो ते चेहऱ्यावर ते दिसतं. नाही, मग आता पण स्ट्रिक्ट डाएट आहे उद्यापासून. विश्वास बसला सगळ्यांचा विश्वास. उद्या काय सगळे चमचे मोडून टाका. उद्या काय कधी येणार नाहीये. उद्या काय कधी येणार नाही. वा, तर आता मी येणार आहे सुलेखाजी म्हणजेच शर्मिला बिराजदार यांच्याकडे. मला त्यांना लग्नातला किस्सा विचारायचा. सगळेजण किस्सा सांगतात, तुम्हाला कुठला आठवतोय का? आठवते म्हणजे मी विसरूच शकणार नाही. अच्छा. 3:52चा मुहूर्त होता दुपारचा, आणि लगेच लग्न लागल्यानंतर लगेच आय थिंक 6-6:30 रिसेप्शन चालू होणार होतं. आणि माझ्या सासूबाई स्मिता तळवलकर. तर मी तयार सुद्धा झाले नव्हते. लग्न वगैरे लागलं तर रिसेप्शनसाठी मी तयारही झाले नव्हते. तर त्यांनी मला सांगितलं, जरा 2 मिनिटं ये ना, जरा फक्त वंदनाला भेटायचं. म्हणजे वंदू मावशी आपली, वंदना गुप्ते, 2 मिनिटं जरा वंदनाला भेटून जा ना, ये ना. त्यांची टिपिकल ही बोलण्याची पद्धत. मग मी गेले बाहेर आणि नुकती फक्त साडी नेसली होती, मेकअप नव्हता केला, हेअर नाही, काही नाही. आणि वंदूमावशीला भेटले. टिकली पण नव्हती. मला आठवते वंदूमावशी टिकली स्वतःची काढून मला लावली होती. तर मग बरं झालं, वंदूमावशी गेली. आणि मग मी म्हणले आले मी 5 मिनिटात, मी तयार होते. फक्त चाल, अजिबात नाही, उभी राहा स्टेजवर. असं करून त्यांनी मला उभी केली स्टेजवर. बरं, मी 10 मिनिटं वाट बघितली की रिक्वेस्ट करून मी 5 मिनिटात येते. त्यांनी काय मला सोडलं नाही. आणि सकाळपासून माझा उपास होता, म्हणून मी नाटक केलं की मला चक्कर येते असं म्हणून मी आज गेले आणि तयार होऊन आले. बस शशी तुमच्याकडे येणार आहे. लग्नातला किस्सा? हा, किस्सा म्हणजे माझं लग्न रजिस्टर लग्न झालं, त्यामुळे हॉलवर रजिस्ट्रार बोलवला होता. अच्छा. तो लेट आला आणि तोपर्यंत माणसं जमली. मग मम्मा आमच्याकडे लास्ट वर्ड होता, माझी मम्मा. तर ती म्हणाली की सगळ्यांना जाऊ दे जेवायला, आणि हे मंगळसूत्र घाल. मंगळसूत्र घातलं, हार घाल, हा झालं लग्न, सगळ्यांना जा, सगळ्यांनी जेवायला जा, चला. सगळ्यांना पाठवलं. खूप गर्दी झाली आणि सगळे जसे निघाले आणि मी हार घालताना रजिस्ट्रार आतमध्ये आला. आणि तो भैसाटला भयंकर. मला कशाला बोलवलं मग? थोडं इथून मम्मा उठली आणि म्हणाले, एवढा उशिरा आलात तुम्ही, चला आता या, काय ते करा. सह्या केल्या आणि विटनेसला दीपालीचे म्हणजे माझ्या बायकोचे आई वडील किंवा कोणी नव्हतं. माझ्याच 2 बहिणी आणि भाऊजींनी विटनेस म्हणून सही केली. लग्न झालं. तो सिंपल. अनिकेत सर तुमच्याकडे आता येणार आहे. खरं तर एवढी सगळी मंडळी सांभाळायची तशी सर्कस आहे आणि तुम्ही रिंग मास्टर आहात. काय सांगाल? मजा येते, मी एन्जॉय करतो या सगळ्यांवर. आणि आम्ही खूप धमाल करायला, रोज पिकनिक करायला भेटतो आणि मध्येच कधीतरी शूटिंग करतो आम्ही वेळ. माझी पोस्टला करणारी टीम असेल किंवा रायटर्स असतील, क्रिएटिव्ह रायटर्स असतील, किंवा सगळ्यात कौतुक निर्मात्यांचं आहे, कारण त्यांनी हे सगळं खूप उत्तम बांधून ठेवलंय कॉम्बिनेशन. म्हणून आज आम्ही इतकं उत्तम प्रोजेक्ट देऊ शकतो. आता नैना तुझ्याकडे येणार आहे. नैना, तुला कशा पद्धतीचा मुलगा हवाय? हे बघ, तिघ आहेत, स्वप्नील जोशी,
हे तुषार देओल. अरे मला तर विचारा. क्या बात आहे, क्या बात आहे. येणार तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे की मला तो मुलगा अजून डोळ्यासमोर आलाच नाहीये. आला की बघूया. पैदा नाही हुआ. हो सोनेरी केसांचा राजकुमार घोड्यावर बसून येणार वगैरे. किंवा तो मग मागे ते, घोडा. एक क्लिक होत आहे की नाही आता चालेल किंवा असं अजून इतकं काहीच हाच तो घडलेलं असं नाही अजून हा असं. म्हणजे तरी पण एक हिरो इमेज असते बा आपल्या डोक्यात की मला शाहरुख सारखा तरी हवाय, मला सलमान सारखा हवाय, असं काहीतरी तर असेल डोक्यात. नाही तो आल्यावर कळेल मला. दिसल्यावर कळेल. एवढं जे लपवतात ना त्यांचं खरंच काहीतरी असतं. किंवा करेक्ट वेळ आली की रिव्हील करेन. Yes. म्हणजे मला थोडक्यात जे कळायचं ते कळलं. तर मंडळी, सध्या निवडणुकांचं वातावरण सुरू होतं. नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत. आता या निवडणुकांमध्ये काही जिंकले, काही हारले. आता आपण जाणार आहोत अशाच एका घरामध्ये जिथे सरपंच पदासाठी पहिल्यांदाच निवडणुकीला एक जण उभे राहिले आणि ते पडलेले आहेत. बघूयात त्यांच्या घरातलं वातावरण काय आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत स्नेहल शिदम, उमेश जगताप आणि भाऊ कदम. हे बघा, आमचे हे जिंकून आले ना की लगेच वाजवायला सुरुवात करायची आणि मी ओवळत असेल ना तोपर्यंत वाजवत राहायचंय. आणि जरा नवीन वाजवा काहीतरी. हा अगं एवढी तयारी? अगं सरपंचाची निवडणूक जिंकून येतोय, तो युद्ध नाही. अहो मामांजी, हल्ली युद्ध आणि सरपंचाची निवडणूक सेमच झाले. प्रचारादरम्यान 4 वेळा अंधारात घोंगडी टाकून विरोधकांनी हाणलाय यांना. विरोधकांनी नाही, अगं नशेत गल्लीतल्या भिकाऱ्याच्या गोदरीत शिरला होता, भिकाऱ्याने हाणलाय त्याला. भांग फेडलस लेकरा, भांग फेडलस, सरपंच झालास. नाही झालं, काय नाही झालं. मग नाचत का होता? हं? अहो मगाशी मी पंचायतीने ओवाळत होती तेव्हा तरी सांगायचं ना. ते त्याच्यासाठी होतं. आईला मला वाटलं तुला मूड झाला असेल म्हणून तू बँड वाजवला, आरती ओवाळली. अहो मूड झाला म्हणून कोण बँड लावतं का? तुझ्या मूडचा काय भरोसा आहे का? तुझा मूड झाला तर शेजारच्या घराच्या समोर खरकट पाणी टाकती, मग काय 2 तास मजा. अरे काय तुला काय अक्कल बिक्कल काय आहे का नाही? काय काय हं? झालं? अरे 25 वर्ष सरपंच होतो मी. बिनविरोध होता तुम्ही. इलेक्शन काय असतं ते माहिती का तुम्हाला? माझ्या विरोधात उभारायची कुणाची टाप नव्हती. बरोबर नव्हतीच. सगळे गावचे म्हणायचे ह्यांच्या तोंडी कोण लागेल, राहू दे एकटा तुला. गप्पस होतो आता, गप्पस. ए तुम्ही का उभा आहेत रे? चला निघा. आमचे पैसे द्या. ठेवलंय तुमच्या बापाचं कटुर. चला चालते वाईट ना. ते आमचे पैसे ते आम्ही जातो. हे कुणाशी बोलतो कळतं का तुला? अहो पडलात तुम्ही. किती रुपये झाले? 2000 रुपये झाले. 2000? अरे काय लग्नात वाजवलं का तुम्ही? ह्यांच्या लग्नाला मी 500 रुपये दिले होते. हा इथल्या थोबड्याकडे बघून दिले होते. हे म्हणले ताई संसाराला तुमच्या मदत होईल, तुम्हीच ठेवा. ए तुम्ही का थांबलात? निघा इथून, निघा इकडे. अरे अहो थांबवा त्यांना, ते टीव्ही घेऊन चालले. जाऊ दे जाऊ दे.
म्हणजे केबल रिचार्ज करायचा प्रश्नच नाही. बघतो आता कसा रिचार्ज करतात. लाज आणले बाई या माणसानं. हो भाऊ आम्ही थांबू की जाऊ? असं कस, माझ्या जीवाभावाचे कार्यकर्ते तुम्ही, रक्ताचं पाणी केलं तुम्ही प्रचारामध्ये, मग असं बरं जाऊ देईन. ए जेवण तयार कर त्यांना, चल. ठेवलंय तुमच्या बापानं. जाऊ घेऊन या, कुठं ठेवलं अरे आता मुस्काळ फुडीन ना, जा ना उलट जा जाऊन तिकडे कुठतरी. हा आणि काय रे, किती मतं पडली तुला? यांचं तर डिपॉझिटच जप्त झालंय. अहो एकाच मत पडलाय ह्याला. एक मत? लाज वाटत नाही तुला? एक मत पडलं? तेच म्हणतोय मी, मला कसं काय एकच मत पडलं. तूने किसका नमक खाया है? आपका. म्हणजे तू मत दिलंयस. तूने किसका नमक खाया है? आपका. काय त्याच्या तूने किसका नमक खाया? अरे तू आमचं खातो असं. अरे अबे ओ कालिया, कालिया ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती, आमची माती, आमची बायको. तुमच्या आईचा घो. हे काय एकच मत कसं काय मिळालं ग मला? अहो मी तुमच्या जीवाभावाची सोबती नाही, मी दुसऱ्याला कशाला मत देईन? म्हणजे सक्का बाप पक्का वैरी. म्हणजे तुम्ही मला मत दिलं नाही तर? मुस्काळ फुडी ना, तू माझा एकुलता एक लेख आहेस, तुलाच मतदान केलंय मी. तेच म्हणतोय मी तुमचा एकुलता एक पोरगा आहे. हा गावात किती तुमची ख्याती आहे, मग अख्ख्या गावात 40 पोरं माझ्या चेहऱ्यासारखी दिसतात. अरे गप रे गप, तुलाच मतदान केलंय मी. अहो मी पण तुम्हालाच केलंय. मग आईला दोघांनी मलाच मतदान केलंय तर मला एकच मत कसं काय पडलं? त्या एका मताचं सोडा आणि बाकीच्यांनी तुम्हाला का नाही मत दिलं ना त्याचा विचार करा. तोच मला प्रश्न पडलाय. अहो तुम्ही सरपंच झाले असते तर काय काय स्वप्न बघितली होती मी. अहो मी म्हणलं होतं चांगलं मोठं असं हळदी कुंकू घालीन, सगळ्यांना अशी चांदीची तुळस देईन. अगं तू कशाला टेन्शन घेती? कौतिकराव सरपंच झालेच की, त्यांची बायको हळदी कुंकू करणारच आहे. मी काय म्हणतो, आपण दोघं जाऊ त्यावेळी. पाहिजे तर मी साडी नेसतो, म्हणजे 2-2 वाण मिळतील आपल्याला. हे वाण माझं नाहीच. साडी नेसते साडी. हे बघा, साडी नेसून तुम्ही फिनाले जिंकलात हे लक्षात ठेवा. तू ना एक नंबरचा नालायक आहेस. मी नालायक नाही, मग प्रचाराला काय कमी केलंय का मी? काय केलं प्रचाराच्या वेळी? हा ते एका बाईचं लिकरू असं कडेवर घेतलं, त्या बाळाच्या हातातली दुधाची बाटली घेतली आणि ढसा ढसा प्यायलीस तू बिनलाच्या बोक्या. तहान लागली होती मला, तहान. अहो, मग पाणी मागायचं ना कोणाकडे तरी. असं कसं मागणार? मी मतदारांना म्हटलं भाषणात की मला तुमच्या मताशिवाय तुमच्याकडून काही नको. मग त्या बारक्या लेकराचं दूध का प्यायला तू? तो कुठं माझा मतदार आहे? घ्या ही यांची अक्कल. बहिणी 100 साड्या आणल्यात, बाकीचं नंतर देतो. हा 100 साड्या? तुम्ही सरपंच झाल्यावर नेसायला आणल्या होत्या त्या. अरे इतक्या? मग आता सरपंचची बायको किती कार्यक्रमांना जाते, आता प्रत्येक कार्यक्रमाला 30 साडी नेसू का? शामृगाला गोंडपाट घाला नाही तर पैठणी घाला, दिसतो तो शामृग. त्याचा काही मोर दिसणार नाही का? ए गाडी घेऊन जा, चल निघ. ए थांबव, आणलेल्या साड्या परत करायच्या नसतात, नवरा मरतो. ते काय बोलतीस? घेऊ नको, जाऊ ठेवू बाबा. हे किती झाले? 1.5 लाख. त्याच्यापेक्षा मरतो मी. हो काय मरतय, द्या ना पैसे. 1.5 लाख? 100 साड्या मग द्या ना पैसे. हा 2 दिवस थांब, काहीतरी करतो, कुणाला तरी विकतो. थोडा विचार करतो आणि देतो तुझे पैसे. मग साड्या पण 2 दिवसांनी घ्या. नाही नाही नाही, राहू दे. ओ द्या ना पैसे. थांबा चाकू. अरे काय थांब ना जरा, बोट कापते का आता? देतो ना. घाई किती तुझी? देतो ना.
2 लाख रुपये होता त्याचे 50,000 मला परत द्यायच्या ताबडतोब. नाही 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 राहू दे तुमच्याकडे, पुढच्या टायमाला याल ना तेव्हा मायनस करून घ्या. कवडी कमवायची अक्कल नाही बघा ना तुला. मला. मी दिलेली चैन आणि अंगठी दिली त्याला. अहो बाबा, अंगठी आणि चैन परत करता येईल, पण साड्या कशा परत करता येतील? पोरा तुझं काहीतरी चुकतंय असं वाटत नाही तुला? नाही नाही बरोबरच बोलतायत ते. अहो या डिझाईनच्या साड्या परत मिळतील का मला? ओ भाऊ, ओ भाऊ, तू काय आणलेस बाबा? मी काय नाही आणलं. मी जे आणलं होतं ना त्याचे पैसे मागायला आलोय. काय आणलं होतं? बॅनर छापलं होतं मी. किती? 1200. 1000 लोकसंख्येचं गाव आहे आणि 1200 बॅनर कशाला छापले रे? नाही नाही, बॅनर 100च छापले होते, पण मी आयडिया केली. काय आयडिया केली? काय? माझे बॅनर छापले ना त्याच्यावर माझा फोटो लावला, आणि विरोधकांचे बॅनर होते ना तर त्यांच्या फोटोवर मी माझा फोटो लावला. अरे त्यांचं नाव आणि निशाणी तशीच आली ना. अरे हो, माझ्या ध्यानातच नाही आलं. काय रे, तुम्हाला सांगता नाही आलं का? अरे तुला अक्कल नव्हती काय? मला माहित नाही, माझ्या बॅनरचे पैसे दे. 15,000 रुपये झालं. 15 रुपयाची लायकी नाही ह्याची आणि ह्याला 15,000 रुपये. निघ इथून. बघतो तुमच्या बरं झालं गेला, नाही तर लय मारला असतं त्याला. ओ भाऊ, अहो, तुमची गाडी घेऊन गेला तो. जाऊ दे, गेला तर गेला. 12,000ची गाडी होती, 3,000 रुपये फायदाच झालाय मला. अहो काय निर्लज्ज माणूस आहे. अहो उद्यापासून आता भाजीपाला, दूध, दळण कशावर ना आणायचं? काय पायी चालत जायचं? भाजीपाला आणतोय, गवत खायला पैसे उरले नाहीत घरात. हसायला काय झालं तुला? दाताला कशाला काढायला? नाही नाही, तुम्ही गवत खाताना कसं दिसाल ना हे मी इमॅजिन करतोय. मूर्ख, पावळट, बॅक्कल. स्वतःच्या शिव्या पण देतोय गाडवीचा. मामाजी तुम्ही शिव्या माझ्या नवऱ्याला देताय, पण नकळत तुम्ही सासूबाईंना गाढव म्हणताय. अण्णा, माझ्या आईला शिवी द्यायची ना सांगून ठेवतो. माझी आई जिवंत असती ना तर मला 2 मतं मिळाली असती. मला तेच कळत नाही, मला एकच मत कसं काय पडलं? कोण तुझ्या आईला फितूर झालं? गप्पस, तू निवडून आला असताना तर जिलेबीचं जेवण दिलं असतं मी. हा, ते कॅन्सल करू नका अण्णा, ते नाही कॅन्सल करायचं. का? कारण मला जिलेबी जाम आवडते. आणि माझ्या कार्यकर्त्यांना तेवढा श्रम परिवार नाही परिहार असतं ते. हा का? आणि ते 2 बांबू पडले होते बघ मला जबरदस्त. ते काय तो होतं? प्रहार. का कुदलं होतं यांना? नाही, त्यात काय माझी चूक नव्हती. आपली निशाणी काय अंगठा. मी सगळ्यांना असा अंगठा दाखवत होतो, तर तिथं नाम पैलवानाचं मयत चाललं होतं. त्याच्या बायकोकडे बघून मी म्हटलं, वहिनी आता माझ्याकडे लक्ष असू द्या. झाला ना तिचा गैरसमज. सगळी गर्दी आली आणि मला 2च बांबूचे फटके. फक्त 2च नाही, म्हणजे 4-5 लाफे पण हाणले. कसं? नक्की नाही, मी खाली पाडून 2-3 लाथा बुक्क्या, बस एवढंच, बाकी काय नाही. लाज नाही वाटत सांगायला? हा, आमच्यात ह्याला असं कुत्र्यानं हाणलं म्हणते. तरी पण मला एकच मत कसं काय पडलं? कोण फितूर आहे तेच कळत नाही मला. फितूर तर माझं नशीब आहे. मी चालले घरात. ती रिकाम टेकडी नाही तुमच्यासारखी. आता लोकांना काय तोंड दाखवू मी चाललो. अगं ऐक, नाही मला भूक लागली, काहीतरी दे की खायला. प्रचाराचे पॅम्पलेट खा, नाही तर बॅनर खा. घरात काय मागू नका. अण्णा 20 रुपये द्या ना, चहा खारी खाऊन येतो. गोट्यात जाऊन शेण खा. खऱ्या माणसाची ना कदरच नाही. या तुम्हीच माझे खरे साथीदार. तुम्ही दोघांनी पण मला मत नाही दिलं. नाही का? अहो आम्ही तर 17 वर्षाचेच आहोत ना. उठा माकडांनो, एवढं मटण खायला घातलं त्याचं काय? महिनाभर माझ्याकडून मटण खात होते. मटण खाऊन खाऊन हे तर बोकडासारखं दिसायला लागलं. निघा भाऊ, पण आम्ही जातो. पण तुम्ही कुणाला मतदान केलं? कुणाला म्हणजे काय? मलाच केले. मी काय एवढा बावळट आहे का काय? अहो मगासपासून तुम्ही बोलत होता ना, एक मत. अहो तुम्हीच तुम्हाला मत दिलंय.
म्हणजे मला कुणीच मत दिलं नाही. म्हणजे माझा अण्णा आणि माझी बायको फितूर यांच्या तर आता हे अण्णा हे बायको. येस, आता येणार आहे सीमाजी तुमच्याकडे. एवढी सगळी धमाल तर इकडे सगळ्यांमध्ये चाललेत. तुम्हाला लग्नातला किस्सा आठवतोय का? हो. हसल्या म्हणजे काहीतरी गंमत आहे. लग्नाला माझ्या बरीच 26 वर्ष झाली. तेव्हा आन्सरिंग मशीन असायचं टेलिफोनला. कोणालाही फोन केल्यानंतर आन्सरिंग मशीन असायचं जे उत्तर द्यायचं की आता माणूस अवेलेबल नाहीये, तुम्ही तुमचा मेसेज ठेवा. आणि तसा आम्ही विक्रम काकांना फोन केला होता, विक्रम गोखले. कारण आमच्या दोघांचेही ते खूप जवळचे असल्यामुळे त्यांना बोलावणं करायला. तर काकांच्या आन्सरिंग मशीनवरती काका 10:15चा मुहूर्त आहे आणि हे कार्यालय आहे, तुम्ही नक्की या लग्नाला, असा मेसेज आम्ही ठेवला होता. आणि लग्नाच्या आदल्या दिवशी पुण्यात अशी पद्धत आहे की कार्यालयामध्ये जाऊन राहतात, लग्नाच्या हॉलवरती जाऊन राहतात, अशी पुण्यात पद्धत आहे. तर तसे आम्ही राहिलेलो होतो. आणि 6:15च्या सुमारास मी जस्ट डोळे उघडले होते साधारण, त्यावेळेला मला बाहेरून आवाज आला की कोण कुठे आहेत माणसं सगळी वगैरे. मला वाटलं आपल्याला भास होतोय, विक्रम काकांचा आवाज इतक्या सकाळी कसा, किंवा इथे कोण आहे, म्हणून मी सहज येऊन पाहिलं तर काका बाहेर उभे होते. आणि त्यांना 10:15चा मुहूर्त होता, त्यांनी 6:15 ऐकला. पण शूटिंग करून रात्रीतून प्रवास करून मुंबईहून पुण्याला ते 6:15ला आमच्या लग्नाला हजर होते. आणि त्यांची बहीण त्यांना घरी म्हणाली की अरे इतक्या लवकरचा नसतो मुहूर्त, नाही मुलं नाराज होतील मी गेलो नाही तर, त्याच्यामुळे मला जायला पाहिजे म्हणून ते मग ते घरी गेले आणि बिचारे 10:15च्या मुहूर्ताला परत आले. हा एक किस्सा. आता येणार राजेश उके यांच्याकडे. मी तुम्हाला जॉनी लिव्हर असं म्हणालो मागाशी, तुम्हाला अशी कॉम्प्लिमेंट येते का? कारण तुमची हेअरस्टाईल तशी वाटते. पटकन बघितलं जाणवतं ना जॉनी भाई असतील म्हणून. थँक्यू, मला एवढी मोठी तुम्ही कॉम्प्लिमेंट दिल्याबद्दल. पण जॉनी भाई आहेत, मी राजेश उके आहे. पण बरेच जण म्हणतात की यार तुला पाहिलं की आम्हाला त्यांची आठवण येते. मुळात माझी बहीण, माझी मामाची मुलगी आहे हेमा, ती जेव्हा हा एपिसोड बघेल ना सर, तिची फार इच्छा होती स्वप्नील सर की मला राजा बोलतात घरामध्ये, की आमचा राजा कधीतरी एकदा तरी चला हवा येऊ द्यात. आणि आज ती म्हणजे जेव्हा हा एपिसोड टेलिकास्ट होईल तेव्हा माझ्या आईपेक्षा माझी बहीण फार खुश झालेली असेल. म्हणजे लिटरली ती आमच्या भास्करळीला लाइटिंग करेल. काय सांगता? लाइटिंग करेल की माझा राजा चला हवा येऊ द्याला आलेला आहे, दिसलेला आहे. एवढं तिचं फार नाव सांगा. माझ्या बहिणीचं नाव आहे हेमाली जनार्दन देसले, ती टीचर आहे. थँक्यू. खूप गोड लोक आहे ती, खूप गोड. आता येणार आहे दीप्तीजी यांच्याकडे. दीप्ती जोशी. अच्छा, तुमचं नाव आहे दीप्ती जोशी? हो काय हो? आल्यापासून तुम्हाला खुणवलं मला काही कळत नाही. तुम्ही आला यांच्याच टीम मध्ये, कारण 3 एपिसोड आम्ही तुम्हाला बघतोय, तर साधारणपणे आम्हाला कळेल का की काय आहे यांचं? मला आता कळलं दीप्ती जोशी. तुमचं दीप्ती जोशी नाव आहे पण मग आज इकडे कसं काय आला तुम्ही? का आपलं बाहेर मजा येत नव्हती म्हणून बसला? आली म्हणजे आता मला रस्ते मला माहित नाहीत ना, मी नवीन आहे इकडे, नवीनच आहे सगळ्या, म्हणजे नुसतेच टीमला नाही तर नवीनच आहे. तर मला चांगले व्यक्ती भेटले हे. अच्छा, ह्यांनी रस्ता दाखवला इकडे यायचा. म्हणाले की थोडा वेळ बस इकडे, मग मी बसली. अच्छा, थोडा वेळ 3 एपिसोड बसलाय तुम्ही? चला हवा येऊ दे बघायचं होतं. मोठी फॅन मी खूप फॅन आहे चला हवा येऊ दे, आणि मला त्या निमित्ताने इकडे यायला मिळालं हेच माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मी आली मग धावत चला. वा वा वा. बरीच कुणव चालली. तुम्हाला थोड्या दिवसात कळेल हे नक्की काय आहे. पण मी आता येणार आहे दीपाजी तुमच्याकडे. तुम्ही काय सांगाल लग्नातला एखादा छान किस्सा? माझ्या लग्नातला नाही, माझ्या मैत्रिणीच्या लग्नातला आहे. अक्षदा वगैरे झाल्या होत्या, सगळ्या विधी चालू होते. आणि तिचा जो नवरा आहे तो सांगत होता की एक मुलगी जी तिथे उभी होती, साधारण 9च्या वयाची असेल, मस्त मोठा असा घागरा वगैरे घातला होता तिने, आणि हेवीली तिला ते चालता येत नव्हतं. आणि तो 100दा म्हणत होता की आता बघा ती पडणार आहे. आम्ही दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. आणि 2 स्टेप्स होत्या की त्याच्यातनं तू खाली उतर त्या पूर्ण स्टेजवरून. तर काकू उतरत होत्या म्हणून ती म्हटली नाही राहू दे. आणि तिने उडी मारली वरून खाली. एवढे हिल्स घातले होते. अक्षदा पडल्या
ती जी त्याच्यावरून घसरून पडली. म्हणजे लागलं नाही लागलं ती वेगळी गोष्ट आहे. सगळे स्टेजवर लिटरली गुरुजी जे बसले होते ते गडाबडा लोळले. त्यांनी ते सोडून दिले सगळे विधी वगैरे. पण असे होतात लग्नामध्ये की अक्षदा म्हटलं की असं काही ना काहीतरी होतं. पण ते मला अजून कळलं नाही, ते अक्षदा डोक्यावर टाकायचे असतात एकतर. जे स्टेजवरती असतात त्यांच्या पडतात हे मला माहिती, पण जे हॉलमध्ये मागे असतात त्यांच्या कशा जातात तुम्ही कधी बघितलं? त्यांच्या जात नाहीत आणि त्यातली अनेक लोक एकमेकांना मारतात. अनेक लोकांना इंटरेस्टच नसतो स्टेजवर अक्षता मारण्यात. पुढच्या डोक्यावर टाकतो, तो पुढच्या डोक्यावर टाकतो, तो पुढच्या डोक्यावर टाकतो. प्रत्येक जण एकमेकाचं लग्न अनेक अफेअर सुरू असतात, त्याच्यात अनेक टशन सुरू असते, त्याच्यात अनेक एक असं एक फ्लर्टिंग सुरू असतं. त्याला खूप कंगोर आहेत त्या अक्षता टाकण्याला. खरं आणि वेगवेगळ्या अक्षर टाकणारे बघितलेले आहेत मी. पण काही ना पुरवून टाकायचे असतात मी बघितलेले. बराच वेळा असं मग ते साधारण अंदाज घेतात की किती मंगलाष्टका होतील, त्यानुसार मग आता 2च टाक, तसं काय परत देणार नाही त्यांना. ते पुरवून वापरायचं विचारतील तुम्ही कुठे किती वापरले. काही मी असे पण बघितलेले, हे करता करता ते अक्षता खाणारे लोक मी बघितलेले आहेत. हा, बऱ्याच लोकांना तशी सवय असते खरं तर. पण लग्न म्हटलं की असे काही ना काहीतरी किस्से येतात. मंडळी, अनेकांना असं वाटत असतं की आपला बॉस आपल्याला ऑफिसमध्ये खूप त्रास देतो किंवा फक्त तो मलाच त्रास देतो. पण तुमचा बॉस जर गेल्या जन्माची तुमची सासू असेल तर, आणि हे तुम्हाला या जन्मात कळालं तर, हेच धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत रोहित चव्हाण, प्रवीण डाळिंबकर आणि शिवानी वावकर. कोई हीरो यहाँ, कोई हीरो यहाँ, कोई स्टार है, कोई बेकार है. तुम्हाला वाटत असेल की मी हे काय करतोय. नाही, आम्ही ऑफिसचा कारकून आहे. पण नाही का, मला मदारी असल्याचं जास्त फिलिंग येतं. तो नाही का, खेळ सुरू व्हायच्या आधी चादरीवर सगळं सामान काढून ठेवतो, तसं मी हे लॅपटॉप, हे हेडफोन, हे चार्जर, ही बेल काढून ठेवतो. आणि त्यात माझा यो बॉस, रे बाप, मी मागच्या जन्मीचं काय पाप केलेलं आहे म्हणून माझ्या नशिबी यो बॉस आलेला आहे. अरे लय त्रास देतो तो. मस्त मस्त मस्त. माझ्या आधी ऑफिस मध्ये हजर. वा. हो सर. सुट्टीच्या नंतर सोमवारी फक्त शरीरानं मी इथे येतो, बाकी मनानं घरीच असतो. जास्त शहाणपणा करायची गरज नाही. काम करा काम. हो सर, तेच करतो. अरे वा, नवीन शर्ट मस्त दिसतोय. कुठला घेतला? सर, मेवणीने गिफ्ट केलाय. गिफ्ट केलाय काय? हो सर. मग असू दे. मला वाटलं मी सॅलरी तुला जास्त देतोय काय. सर, शर्ट छान दिसतोय. तरी पण सुट्टी मिळणार नाही. किती अशी तारीफ केली तरी तुझा पगार जास्त मिळणार नाही. आणि तारीफ करायचे तुला पैसे मिळत नाहीत. काम करा काम. अहो सर, तेच करतो मी. गेले 6 महिने झाले मी काम करतोय. कुठल्याही गोष्टीला नाही म्हणलेलं नाही सर मी. म्हणजे काय उपकार करतोय का माझ्यावर? उपकार करता माझ्यावर? अहो सर, मला पगार ऑफिसच्या कामांचा मिळतो, पण मी तुमचे सगळे पर्सनल कामं करतो. एवढंच कशाला तुम्ही तुमच्या बायकोच्या साडीला पिको फॉल सुद्धा करायला लावता सर तुम्ही मला. अरे तुझ्या आधीचा एम्प्लॉय होता का नाही, तो माझ्या घरची सगळी कामं करायचा, माझ्या बायकोची सगळी कामं करायचा. पाक असं मेथीची भाजी खोडण्यापर्यंत पाक सगळं सगळं दळण बिळण सगळं कामं करायचा. तरी म्हटलं मला इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही तो प्रश्न का विचारला होता, स्वयंपाकाची काही आवड? तुला काय कळत नाही तरी पण कामावर घेतलं की नाही तुला? सर सर, असं नका, मी काम करतो सर. म्हणजे माझ्या उपकार करता का तुम्ही? उपकार करता का माझ्यावर? बॉस आहे मी, बॉस. चालू पडायचं तुम्ही, चालू पडायचं. तुम्ही गेला ना ऑफिसच्या बाहेर 100 जण लाईन मध्ये उभे राहतात, मला घ्या कामावर, मला घ्या कामावर म्हणून. चालू पडा तुम्ही. सॉरी सर, माझं चुकलं. सॉरी काय सॉरी? बघितलं काय झालं की सॉरी सॉरी सॉरी. आणि थोपाड काय बघत बसले? ती बच्चू अँड सन्सची फाईल घेऊन या. ही काय सर, तयारच आहे माझ्याकडे. ओके. ठीक आहे. हे काय? अरे काय आहे काय हे?
इकडं टोटल वेगळी, इकडं टोटल वेगळी. काय चाललंय? काय कामं करता काय तुम्ही? काय झोपा करता काय तुम्ही? सर असं काय करता सर तुम्ही? हा सर, हा डेबिटचा तक्ता आहे, हा क्रेडिटचा तक्ता आहे आणि टोटल इकडे आहे सर. असं आहे सर ते. अच्छा, असं आहे. हा सर, डिटेल आहे सर ते. मला माहित आहे, तुला येते की नाही बघितलं मी. ठीक आहे. काय सर? 50,000 2200 100 एवढे कमी? सर ते 50,22,100 असं आहे सर ते. होय काय? हो सर. मला माहित होतं तुला येतं की नाही बघितलं. फोन आलाय माझा. हॅलो. हा बोल 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 बोल. मी खंबीर आहे. हा हॅलो. हा कुठं असणार आहे? ऑफिस मध्येच आहे. काय करतो म्हणजे? चाललेत काम. यातले अर्धवट एम्प्लॉय भरून ठेवलेत. सगळी कामं मलाच करायला लागतात त्यामुळं. काय करणार? साधं क्रेडिट डेबिट कळत नाही ना आलायकांना. मला सगळं 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 भार ऑफिसचा माझ्या जीव आहे बाई. हा हॅलो 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 हॅलो. थांब 1 मिनिट. रेंज नाही इथं. रेंज माझं सरला ना. हा हॅलो. रेंज थांब, रेंज मध्ये जातो. हॅलो 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 हॅलो. अरे देवा, अरे मी कोण्या जन्माचं पाप केलं होतं ते ह्यो नशिबी असा बॉस आला. ए देवा, ऐकतो ना तू? मला उचल बाबा एकदाच इथून. Who are you? Hi, I am the angel. You called for me, so I came down. एक मिनिट, कोण आहे तुम्ही? आलात तुम्ही लाईनीवर? आता तुम्हीच ओरडलात ना, देवा घेऊन चली मला. तुम्ही आले, मी देवदूत, एंजल. अरे बाप, माणसानं काय थोडी मजाक बी करू नये का? मी सहज गमतीत म्हणलो होतो. मी तुम्हाला उचलायला आले आहे. चला. देवानं काय पुढं काय एंजल ठेवली ना माणसं उचलायला? हो, तसे सुंदर मुलगी बघितल्यावर त्याच्यावर मरताच ना तुम्ही. वा, काय लॉजिक शोधलं तुम्ही? हे बघा, आता लॉजिक बिजिक राहू द्या. चला लवकर, मला अजून 2-3 बॉडी पिकअप करायच्या. चला. म्हणजे तुम्ही 2-3 बॉड्या उचलता? आता स्किट उचलायला आलेच ना मी. चला लवकर, खूप टाइमपास झालाय. अहो, मी ते गमतीत म्हणलो होतो, मला इथंच ठेवा. वाटलंच ना तर माझ्या बॉसला घेऊन जा तुम्ही. पण त्यांची वेळ अजून आलीच नाहीये. म्हणजे माझी वेळ आली? नो 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 नो, तुमची पण वेळ आली नव्हती, पण तुम्हीच धावा केली ना. आज काय नाही हो, पण मला एक सांगा एंजल मॅडम, ह्यो बॉस ना मला एवढा कमून त्रास देत असेल बरं? त्याला पण एक रिझन आहे ना. काय? तो तुमच्या मागच्या जन्मीची सासू आहे. काही काय म्हणता तुम्ही? तो आता बॉस आहे माझा, सासू कस काय? सेलिब्रिटी पॅटर्नच्या शेवटच्या फिनाली पर्यंत तुम्ही जाऊ शकता, तर या जगात काही येऊ शकतं. पर्सनवर जाऊ नका तुम्ही लगेच. ओके बाबा, आता तुमचा विश्वास बसत नाहीये ना ह्याच्यावर? अहो खरं सांगतेय, तो तुमच्या मागच्या जन्मीची सासू होता आणि तुम्ही सून. मागच्या जन्मीचा बॅकलॉग तो या जन्मी भरून काढतोय. मला नाही पटत आहे पण हे. तुम्हाला पटत नाही ना? नाही. एकच मिनिट. हे घ्या. हे काय? अत्तरदानी. अरे पण इथे तर कुठं मच्छर आहे? अरे मच्छर मेंदू. अत्तरदानी, मच्छरदानी नाही म्हणले मी. याचं काय करायचं? याच्यात ना मॅजिकल वॉटर आहे, म्हणजे जादुई पाणी. हे तुम्ही त्यांच्यावर शिंपडलं तर त्यांना पण त्यांचा मागचा जन्म आठवेल आणि परत त्यांच्यावर ते शिंपडलं तर सगळं परत बॅक टू नॉर्मल. असं का? लई असताल मनमौजी, पण लाखात एक माझं फौजी. अरे इथं मागच्या जन्मीची शिकते. आता पटलं ना तुम्हाला? हो मॅडम. आता हे मॅजिकल वॉटर तुम्ही आणि तुमचे बॉस स्किट पुढे न्या. मी चालली. बाय बाय. अरे कुठे गेली एंजल? एंजल, ए एंजल. ओ एंजल मॅडम,
ओ एंजल मॅडम. ए डेविल तोंड्या काय एंजल एंजल लावलंय रे? काय नाही ते एंजल मॅडम आल्या होत्या. काम करा काम, फालतूगिरी नाही पाहिजे. हो तेच करतो सर. तेच करतो म्हणजे मला उरपट बोलतोय काय? बॉस आहे मी बॉस. अरे हे खरंच सासूबाई आहे माझी मागच्या जन्माची. परिगाबाई आणि मीची सून सरिताबाई जोंधळे. तुला लाज वाटते का ग? हा? तुला लाज वाटते का? एवढे थंडीचे दिवस आहेत आणि माझ्या अंगावर चक्क तू गार पाणी टाकलंस. तुला लाज वाटते का? तुला का टाकलंस? का टाकलं? तसं नाही सासूबाई, तसं नाही. तुम्ही बसा ना तिकडे, बसा ना. बसा ना तुम्ही. मला तिकडं बशीव आणि तू सगळ्या गावात ना उंडर. सासूबाई मी कुठं कुठं उंडरते बरं, सांगा बरं तुम्ही मला. कुठं कुठं म्हणजे मला चांगलं माहित आहे कुठं कुठं उंडरती. साधी तुला असे रानातलं लाकडं आणायला सांगितली, दिवसभर तिकडच, रात्रीच घरी येतीस. तुम्हाला चांगलं माहित आहे. आता भाई वाळलेलं लाकडाला किती कष्ट लागते तुम्हाला माहितीये का? मला सांगू नका बरं का कष्टाचं. तू काय आम्ही काही कष्ट केलंच नाही. हे बघ मला काय माहित नाही. उद्यापासून डबल लाकडं आणायची सांगून ठेवते मी. तर तुम्ही मरणार, तुम्हाला जाळायचे. मला जाळायचंय? माझ्या मरणावर टपलीस सटवे. माझ्या मरणावर टपलीस का तू? तुला दाखवते माझा हिसका काय आहे. तू माझा हात का धरलायस रे? तुम्ही हात का धरलायस माझा? तू तुम्ही नीट बघा ना, तुम्ही माझा हात पकडलाय. इथं बसा तुम्ही. माझं डोकं जडजड का झालंय काय कळ ना. तो मागच्या जन्मीचा हँगओव्हर आहे तुमचा. काय बोलतोय? लाज वाटते का तुला? काय नाही सर. हे काय सर तुम्ही बाहेर गेला होतात ना, त्यावेळेस इथे एक सेल्समन आला होता. त्याने हे अँटिक पीस दिलं सर. याच्यातलं पाणी पण नाही का गरम होतं आपोआप गरम होतं? हो सर. हो गरम पाणी नाही रे, गरम नाही. मग सर हे कोमट आहे. नाही सर. नाही पण असू दे, कोमट तर कोमट. जरा फ्रेश व्हायला बरं वाटेल ना. अरे तेव्हा यानं गोल्डबल. अरे झाले आता सासू. सर हे काय केलं साहेब तुम्ही? काय केलं? तू मला विचारणारी कोण ग? तू मला विचारणारी कोण? तसं नाही सासूबाई. मग कसं? तसं नाही तर मग कसं? मला सांग, त्या शिंद्याच्या रंजीला काय सांगत होतीस का माझ्याविषयी फुलवून? मी कुठं काय सांगितलं सासूबाई रंजीला? तुला वाटत असेल माझ्याबद्दल जर तू काय बोललीस कुणाला तर मला कळत नाही. मला सगळं कळतं बरं का. तुला वाटत असेल मला कळत नाही, पण दुसऱ्या मिनिटाला माझ्या कानापर्यंत पोचलेलं असतंय ते. कळलं काय सटवे? लग्नाच्या टायमिंगला पण तसंच तुझा बाप मोठ्या तोंडानं मला सांगत होता, काय माझी पोरगी म्हणजे गरीब गाय आहे. गरीब गाय, ही गरीब गाय. ते गाय म्हणत होते म्हणून 2 दिवस मला गोठ्यात बांधून ठेवत असतं का कोणी? सासूबाई तुमच्या पाया पडते, पदर पसरते. मला काही बोला पण माझ्या घरच्यांना काही बोलू नका. तीच लायकी आहे तुमच्या घरच्यांची. काय पाप केलं होतं माझ्या पोरानं? तुझ्यावर लगीन केलं आणि त्याची जिंदगी बरबाद करून टाकलीस तू. अहो सर ते मागच्या जन्मीचं, या जन्मी तुम्ही माझे बॉस आहात. आणि सासू आहे मी, सासू तुझी. आणि सासू माझी कायम बॉसच असते. हा काय करावं यांचं आता? किती जाच करता तुम्ही माझा? जाच करते मी तुझा? तुला जाच काय असते का नाही? तुझ्या बहिणीचं लगीन झालं तो तुझ्या बापानं जावायला काय दिलं? मोटरसायकल घेऊन दिली, मोटरसायकल. आणि माझ्या पोराला काय दिलं का? माझ्या पोराला दिली असती त्यांना पण गाडी, पण गाडीवर बसल्यावर त्यांची हाईट पुरती का? अहो गाडीचा स्टँड लावायला एक माणूस ठेवा लागतो. बुल्ली अरे माझं डोकं असं जडजड का वाटायला लागले? हे काय
माझ्या हातात झाडू कसं काय? मला तू झाडू मारायला लावतोस ऑफिस मध्ये? सर नाही सर, मी काय केलं नाही, तुम्ही स्वतः तुमच्या हाताने झाडू घेतला सर. मी तुला झाडू न मारत होतो? हो सर. असं काय केलं सर तू? मी काय केलं नाही सर, हा सगळा चमत्कार आहे सर. चमत्कार? हो सर. म्हणजे मी बॉस आहे हा चमत्कार आहे? तसं नाही सर म्हणायचं मला, पण ते तसंच आहे सर. मला तसं नाही म्हणायचं सर. ते बघ, तुला काय म्हणायचं आहे त्याचा पगार देत नाही मी तुला. डोकं कशानं जर झालंय. तू काम कर, चहा माझ्यासाठी जरा. मी? अहो सर, मी ह्या ऑफिस मध्ये क्लर्क आहे, ऑफिस बॉय नाही. तो ऑफिस बॉय पण तुझ्यापेक्षा हुशार असतो, कळलं का? माझ्याकडे ग्रीन टी आहे, तो घेईन मी. त्याच्यासाठी गरम पाणी लागेल ना, मी घेऊन येतो ते. कशाला गरम पाणी आणायला पाहिजे? हे काय, इथं गरम पाणी आहे ना? नका 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 सर, हे नका. हे गरम पाणी वेगळं आहे, मी ते वेगळं घेऊन येतो सर. म्हणजे तुला विचारून मी हे घ्यायचं काय? नाही तसं नाही सर. अरे ऑफिस माझं आहे, मी काय पण करेन ना, घेईन नाही तर काय पण करेन मी. नका नका नका, तसं नाही. ते वेगळं पाणी, हे वेगळं पाणी. तू मला शानपणा शिकू नको. बॉस आहे मी, तुम्ही ऐका ना. घ्या. झालं समाधान? सासूबाई, तू माझ्या तोंडावर अजून एकदा पाणी शिंपडलंस? हा सासूबाई, मला माफ करा. माफ करा? मेथीची भाजी आहे माझ्या तोंडावर, खुशाल पाणी शिंपडतेस तू? आज माझ्या तोंडावर पाणी ओतलंस, उद्या रॉकेल वचल पिटवून देशील मला तू. नाही सासूबाई, नाही. तसं पण मागच्या विहिरीला एक बळी पाहिजेच होता, त्यात तुला मी ढकलून देते. नका सासूबाई, नका. मागे विहीर नाही, ड्रेनेज आहे. त्यातच तुला ढकलून देते आणि वरनं झाकण लावून टाकते. सासूबाई, मी काय चूक केली? ही माने इथपर्यंत 2 वर्ष तुमच्याकडे काम केलंय मी. हो, 2 वर्ष काम करतेस, पण वंशाला दिवा देऊ शकले नाहीस तू. मागच्या जन्मीचं ह्या जन्मात मला 2 पोरं आहेत. बाय गो बाई, तुला 2 पोरं आहेत? माझ्या पोराला अंधारात ठेवून 2 पोरं आहेत तुला? माझ्या पोराला अंधारात ठेवलं चांडाळने, कुठं फिरशील पापाई? मला सांग, कुणाची पोरं आहेत ती? कुणाची पोरं आहेत सांग ती. पाणी संपलं वाटतं. पाणी नाही, तुझं आयुष्य संपलंय आता. वा वा, खूप छान वाटलं मंडळी की गेल्या 3 भागांमध्ये हे सगळे कलाकार या मंचावरती आले आणि आता या मालिकेत सुद्धा लग्न होतंय. तुमच्या पुढच्या सगळ्या सुखी संसाराला शुभेच्छा देत आत्तापुरता आपण थांबणार आहोत. तुम्हा सगळ्यांचे आभार की तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात. आपण भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद.